ते कधीतरी मला दाबेली करावी लागते. अरे वा. हां, कधीतरी मला मंचुरियन करावं लागतं. एकतर अंगाला हात लावायचाच नाही मुलांच्या कुठल्याच. पण मुलांना शिस्त लावण्यासाठी आपल्याला थोडं ओरडावंही लागतं, कारण चांगलं आणि वाईट यातला फरक तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे. आणि मग आमच्याकडे एक पनिशमेंट बॉक्स आहे. मग तिथे 10 मिनिटं फक्त जाऊन बसायचं आणि चांगल्या वाईटचं आमच्याकडे चार्ट आहे. एव्हरी गोष्टीचा जर तुम्ही मुलांना विचार करायला जर त्यांना प्रवृत्त केलं तर ते विचार करतात. त्याच्यात आम्ही 4 रोज वर्ड्स म्हणतो. सॉरी, थँक्यू, प्लीज, वेलकम. मग हे कुठे कुठे यूज करायचं हे त्या क्षणाला तुम्हाला कळलं पाहिजे. आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचं म्हणल्यानंतर मला काहीतरी केलंच पाहिजे. नुसतं सारखं तुम्ही त्यांना हे कर ते कर सारखं या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतव, जसं पॅरेंट्सना बाहेर गुंतवतात तसं जर आम्ही घरात पण त्यांना सारखं गुंतवत राहिलो तर त्यांनी मनमोकळेपणाने जगायचं कसं. जेव्हा तुम्ही डे केअर चालवताय तुम्ही डेली त्या मुलांना भेटता. आता ते रुटीन झालेलं असतं की मी सकाळी उठलो, शाळेत गेलो किंवा शाळेनंतर डे केअरला आलो, तर ते एक जो डे केअरचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे लहान मुलांचा तो एव्हरी डे तर तुम्ही न्यू करू शकत नाही, पण तो त्यातल्या त्यात काहीतरी एक नाविन्य असावं किंवा त्यांना दररोज इकडे यावंसं वाटावं, कारण मला जायचंय, कारण माझ्याकडे ऑप्शन नाही हे नसावं. यासाठी तुम्ही आनंदी डे केअरमध्ये काय करता? त्यांना सतत मला उत्साही ठेवणं हे खूप गरजेचं असतं की आज रामाताई आपल्याकडनं काय करून घेणार आहेत हे मुख्य असतं. त्याच्यामुळे रोज त्यांच्याकडनं काही ना काही नवीन कॉम्पिटिशन करून घेणं. आज काहीतरी एक विषय आज दिला समजा की उद्या आपल्याला तुम्हाला याच्यावर बोलायचं आहे, रोज नवीन त्यांच्यासमोर मी काहीतरी मांडत असते. आणि त्यांना माहिती आहे सॅटर्डे तर हा आपला फ्री टाईम आहे. फिक्स. करेक्ट. सॅटर्डे हा त्यांना फ्री टाईम पण दिलेला असतो. पूर्ण आठवड्याभराचा सोमवार ते शुक्रवारमध्ये त्यांचं रुटीनच असतं. आणि आमच्या काही ॲक्टिव्हिटी असतात. म्हणजे रायटिंग ही ॲक्टिव्हिटी आम्ही सध्या सुरू केलेली आहे. मागच्या वर्षी पण केली होती. त्याच्यात आम्ही मुलांना प्राईज दिली, म्हणजे गोल्ड, सिल्वर 3 प्राईज काढली होती. कारण 5 ओळी शुद्ध लेखन हे आमच्या लहानपणापासून आम्ही शिकलेलो होतो. त्याच्यामुळे त्याच्याने अक्षराला वळणही येतं, मुलांना रायटिंगची सवय लागते ना, तर मुलांना रायटिंगचा खूप कंटाळा असतो. त्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी आम्ही कायम डे केअरमध्ये घेतो. मागच्या वर्षीचा आमचा रिझल्ट लागला. आता यावर्षी आम्ही 10 जानेवारीपासून सुरू केलं परत 5 ओळी शुद्ध लेखन. तर मोठ्या ग्रुपला आम्ही रोजच सांगतो, फक्त त्यांना शनिवारी सुट्टी असते. आणि मीडियम ग्रुपला सोमवार आणि शुक्रवार असे 2 वार दिलेले आहेत. आणि मधल्या ह्याच्यात आम्ही त्यांचे बुद्धीचे गेम घेतो सगळे. म्हणजे गेममधनं तुम्ही काय काय नवीन नवीन गोष्टी शिकू शकता. त्यातनं गणित पण शिकू शकता, सामाजिक कौशल्य पण शिकू शकता. असे गेम सगळे अरेंज केलेले असतात. त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना डे केअरमध्ये शिकल्या जातात. त्याच्यामुळे रोज नवीन गेम. आता आपल्याला आज काय खेळायला मिळणार आहे, मुख्य त्यांचं अट्रॅक्शन डे केअरमध्ये येण्याचं असतं की उद्या रामाताई भाजी कुठली करणार आहेत. आदल्या दिवशी मला विचारून जायचं असतं की उद्या भाजी काय. अतिशय सगळ्या भाज्या मी केलेल्या त्यांना आवडतात. गवार, भोपळा, माझ्याकडे फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य सगळं करते मी. आणि माझा रोजचा चार्ट ठरलेला असतो मेनूचा, पण तरी काही मुलांच्या फरमाईश आल्या तर आम्ही तो चेंज करतो. फॉर एक्झाम्पल छोले. हां, रामाताई उद्या छोले करा म्हटल्यानंतर मग मला ती भाजी चेंज करायला लागते. छोले भिजवावेच लागतात. साबुदाण्याची खिचडी संध्याकाळी त्यांना आवडते. त्याच्यामुळे मग नाश्ता असतो, त्याच्यात मग काही फरमाईशी आल्या तरी मग ते कधीतरी मला दाबेली करावी लागते. हां, कधीतरी मला मंचुरियन करावं लागतं. असंही असतं. म्हणजे त्याच्यामुळे मग ते आवडीने येतात. ओके. आता तुमच्याकडे 30 लोकांचा स्टाफ आहे. आनंदी डे केअर मध्ये 30 लोक काम करतात. प्रत्येक जण लहान मुलांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. तर तुम्ही तुमच्या स्टाफला जेव्हा तिकडे रिक्रूट करता तेव्हा तुम्ही त्यांना काय इन्स्ट्रक्शन्स देता, कारण की ते पण एका पेरेंट सारखेच तिकडे काम करतात. बरोबर. सो तुम्ही त्यांना अशा काही 2-3 गोष्टी सांगता जे त्यांना तिकडे काम करायला आणि त्यांची आणि मुलांमधली एक बॉन्डिंग व्हायला त्यांना हेल्प करेल. एव्हरी मंथ आमची स्टाफ मीटिंग असते. त्याच्यात मी त्यांना प्रत्येक गोष्टीचा गायडन्स देतेच. नवीन नवीन ॲक्टिव्हिटी शिकवते, मुलांकडनं कशा करून घ्यायच्या हे शिकवते. दुसरं एक आमच्याकडे स्टाफ रूलच आहेत. सगळे 10 रूल्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचेच आहेत. एकतर अंगाला हात लावायचाच नाही मुलांच्या कुठल्याच. पण मुलांना शिस्त लावण्यासाठी आपल्याला थोडं ओरडावंही लागतं, कारण चांगलं आणि वाईट यातला फरक तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे. तर तुम्ही 4 दिवस त्यांना समजवलंय, पण तरीही तो मुलगा तेच परत करत असेल तर तुम्हाला कुठेतरी तुमच्या आवाजाची पट्टी वाढवावी लागते. मग त्याला कळतं की नाही, आपल्याला
2-3 दिवस सांगून पण आपण जर तेच करतोय तर आपलं काहीतरी चुकलंय. आणि मग आमच्याकडे एक पनिशमेंट बॉक्स आहे. अच्छा. मग तिथे 10 मिनिटं फक्त जाऊन बसायचं. तो म्हणजे असं एक चेअर किंवा असं एक काहीच नाही चेअर वगैरे, जमिनीचा एक चौकोन आम्ही आखलेला आहे, तिथे जाऊन बसायचं. ओके. जोपर्यंत रमाताई सांगत नाहीत की बरं ठीक आहे आता तुला समजलंय का तुला पनिशमेंट केली ते, एवढीच पनिशमेंट आमची असते. कारण त्या पनिशमेंटच्या त्या चौकोनात बसल्यानंतर त्याला रिअलाइज व्हायला लागतं की मी आत्ता हे केलं नसतं तर मी आत्ता एन्जॉयमेंट बाहेर मुलांमध्ये केली असती, अच्छा. किंवा जी काय आत्ता बाहेर मजा चालली आहे ती मला अनुभवता येत नाहीये. अर्ध लक्ष तिकडे असतं आणि अर्ध लक्ष कधी माझी पनिशमेंट संपते इकडे असतं. त्याच्यामुळे माझं इतकंच सगळ्या दिदींना सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. अंगाला हात लावायचाच नाही ही तर कंपल्शनच आहे, पण ओरडायचं जिथे गरज आहे तिथे खरंच ओरडलं पाहिजे, आणि नाही ओरडलं तर ते मुलांना समजणारच नाही. आणि चांगल्या वाईटचं आमच्याकडे चार्ट आहे. तुम्ही मुलांनी येऊन ठरवायचं की मी आज चांगलं केलंय का वाईट केलंय, आणि आपल्या आपल्या नावासमोर टिकमार्क करून जायचं. अच्छा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी त्यांना विचार करण्याची ताकद देते. एवढी गोष्टीचा जर तुम्ही मुलांना विचार करायला जर त्यांना प्रवृत्त केलं तर ते विचार करतात. पण आपण तिकडे ती एक स्टेप त्यांना पुढे आणून दिली पाहिजे. येस, करेक्ट. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करून ठरवा की हे आपण बरोबर केलंय का. बरं, आमच्याकडे जीके असतो. जीकेचा रोज आमचा अर्धा तासाची ॲक्टिव्हिटी असते. त्याच्यात आम्ही 4 रोज वर्ड्स म्हणतो. ओके. सॉरी, थँक्यू, प्लीज, वेलकम. मग हे कुठे कुठे यूज करायचं हे त्या क्षणाला तुम्हाला कळलं पाहिजे. रमाताईंनी सांगितलं की अरे मग त्याला तुला सॉरी म्हणायचं नाहीये का, मग तू म्हणशील तर ते नाही योग्य. त्याला आत्महत्या ते आलं पाहिजे. एक्झॅक्टली. ते येणार नाही जिथपर्यंत आपण त्याला दाखवत नाही. तर मग आता तुला काय करायला पाहिजे, मग तो म्हणतो बरं मी सॉरी म्हणतो किंवा मी थँक्यू म्हणतो, जे काय असेल ते. पण त्यांच्याच कोर्टमध्ये बॉल टाकते मी की तुम्ही विचार करा आणि सांगा काय करायचं. त्याच्यामुळे सगळ्या दिदींना पण हेच आमच्याकडे ट्रेनिंग आहे. आणि मुख्य मी माझ्याकडे जेव्हा स्टाफ अपॉइंट करते तेव्हा मी त्यांना विचारते पहिले मुलांमध्ये काम केलंय का. सर्वात महत्त्वाची. हां, तुम्ही जर काम केलेलंच नसेल तर तुमच्या डोक्याला पेशन्सच नाही आहेत. आणि माझ्याकडे इथे तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवूनच काम करायचं. तुमच्या घरातल्या गोष्टी ज्या काही फ्रस्ट्रेशन असेल तुमचं ते तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्याच्या आत आलं की तुम्ही मुलांप्रमाणेच वागवायचं, मूल होऊनच त्यांच्याबरोबर राहायचं, तरच तुम्ही त्यांना हँडल करू शकता. सो मुलांबरोबर मूल होऊन जिथपर्यंत तुम्ही राहत नाही तिथपर्यंत तुम्ही त्यांना नीट समजून घेऊन त्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करूच शकत नाही. आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे म्हणल्यानंतर मला काहीतरी केलंच पाहिजे. बरोबर. नुसतं सारखं तुम्ही त्यांना हे कर ते कर सारखं या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतव, जसं पॅरेंट्सना बाहेर गुंतवतात तसं जर आम्ही घरात पण त्यांना सारखं गुंतवत राहिलो तर त्यांनी मनमोकळेपणाने जगायचं कसं. आणि मनमोकळेपणा त्यांना जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांच्या बुद्धीला चालना मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या स्टाफला सांगितलेल्या असतात. आणि एव्हरी मंथ आमची मीटिंग असते. आधीचा फीडबॅक घ्यायचा आणि पुढचं करायची अरेंजमेंट काय असेल ते असं. आता मी जसं मगाशी पण म्हणतो की आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतो, आजी आजोबा नाही आहेत, दोन्ही पेरेंट्स वर्किंग आहेत, त्यामुळे आता एकच ऑप्शन येतो की मला या मुलाला डे केअरमध्येच टाकायचं. सो या सामाजिक बदलात जो आता एक 15-20 वर्ष 30 वर्षामुळे जेव्हा जास्त प्रमाणात झाला आहे तेव्हा डे केअरचं सामाजिक महत्त्व काय. सामाजिक महत्त्व असं आहे की व्यावहारिक जीवनात ज्या गोष्टी आवश्यक आहेत आज आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी त्या सगळ्या डे केअरमध्ये शिकवल्या जातात. माझ्या तरी प्रत्येक डे केअरमध्ये शिकवल्या जातात की नाही मला माहीत नाही, पण मी तरी व्यावहारिक जीवनातल्या प्रत्येक गोष्ट मुलांना शिकवते. फॉर एक्झाम्पल म्हणजे स्वावलंबीपणाने तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमची केली पाहिजे. आता मी खूप वेळा बघितलंय की पॅरेंट्स काही वेळेला घ्यायला आले की बूट घालायला सुरुवात करतात. आज 3 वर्षाचं मूल त्याचं बूट घालू शकतं, मग तुम्ही त्याला हात लावू नका. दिदीला पण आमच्या खूप वेळा असं सांगायला लागतं की त्याचं त्याला करू दे, त्याच्यातनं तो शिकणार आहे. येत नसेल तर तू त्याला शिकवण्याचा प्रयत्न कर, मदत कर, पण करून देऊ नकोस. बरं ठीक आहे, अजून तो 7 वाजता जाणार आहे ना, 6:45 झालेत, 15 मिनिटं त्याच्याकडे आहेत, त्याला करू देत ते. हां, 15 मिनिटं देऊया ना त्याला. नाही घाई आहे, पटकन आवरून जायची गरजच नाही आहे. आणि हे मालकांनी पण घरी करावं. जर तुम्हाला 8 वाजता निघायचं आहे कुठे बाहेर मुलांना घेऊन, त्याला 15 मिनिटं द्या त्याचं करायला, तोपर्यंत तुम्ही तुमचं आवरू शकता. जितकं तुम्ही हाताने करायला मुलांना द्याल
तितकं ते प्रत्येक गोष्ट शिकणार आहेत. आणि इथे सुद्धा म्हणजे मुलं प्रत्येक गोष्ट, जेवण झालं की आपली ताटली उचलून ठेवायची, दूध पिऊन झालं की आपला ग्लास ठेवून द्यायचा, शाळेत आलं की आपले बूट रॅकमध्ये गेलेच पाहिजेत, हे सगळं करतात. त्याच्यामुळे व्यावहारिक जीवन, सामाजिक कौशल्य जी काय आहेत ती डे केअरमध्ये आम्ही शिकवतोच. माझ्या मित्राकडे आहे ही गोष्ट म्हणून माझ्याकडे पण असावीच असं लहान मुलांच्या मनात असतं आणि मागितलं की मिळणारच, कारण की ते आई बाबा पण त्यांना देत असतात. पण ते त्यांच्या बजेटमध्ये आहे का, हा एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि लहान मुलांना पर्सनल फायनान्सबद्दल किती लहान असण्यापासून माहिती असली पाहिजे त्याबद्दल तुमचं काय मत? कसं आहे माहिती आहे का, पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला सांगायचं दिवाळीत एकच ड्रेस मिळणार आहे, बरोबर, आणि त्याच्यावर आम्ही खुश असायचो. पण आता कसं झालं आहे, आई माझ्या मित्रांनी स्पायडरमॅनची वॉटर बॅग आणली किंवा स्पायडरमॅनची बॅग आणली, मलाही तशीच हवी. तर हे पॅरेंट्सनी, बरं ठीक आहे, माझ्या मुलाला म्हणजे मला लहानपणी वडिलांनी एकाच ड्रेसवर ठेवलं आहे वर्षभरात, पण माझा मुलगा जे काय मागतोय ते मी त्याला देणार आहे, माझ्या मुलाला काही कमी पडायला नको, हे जे पालकांच्या मनात येतं. पण मिळालं नाही म्हणून आपण किती द्यावं यालाही काही मर्यादा आहेत. बरोबर. हां, तर त्या मर्यादेत कधी पालक राहत नाहीत. मग मागितलं की मिळतंय, मागितलं की मिळतंय. आज तुम्ही 1,000 रुपयाची कार आणा, रिमोट कार, 4 दिवसात तो मुलगा तोडून मोकळा होतो आणि परत जातो वाट्या भांडी घेऊन बाहेर येऊन बसतो हॉलमध्ये खेळायला, त्या वाट्या भांड्यांशीच खेळतो. म्हणजे तुम्ही हे ठरवा की बाबा मी 1,000 रुपयाची कार आणून देऊन सुद्धा माझा मुलगा आज वाटी चमच्याशीच खेळतोय. मग तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की पालकांना की आज मुलगा मागतोय म्हणून मी दिलं पाहिजे का. तर तुम्ही ह्या त्याला गोष्टी समजावल्या पाहिजेत की बाबा बजेट म्हणजे आता हे बाबा महिन्याचं बजेट असतं, मला एवढाच पगार मिळतो, मग ह्याच्यात आपल्याला लाईट बिल भरायचं असतं. हे या तुम्ही जरी त्याला आत्ता त्याच्या वयाला कळत नसेल तरी तुम्ही त्यांच्या वयात जाऊन त्यांच्या वयाच्या भाषेला तुम्ही त्यांना समजावू शकता असं मला तरी वाटतं. म्हणजे आता माझ्याकडे 4 वर्षापासून 12 वर्षापर्यंतची मुलं आहेत, पण मी सगळ्यांना एकाच मॉपमध्ये घेऊन बसते, पण वेगवेगळी भाषा वापरते. या मुलाशी बोलताना त्याच्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा त्याला कितपत समजेल ह्या भाषेत बोलायचं, ते छोट्या मुलाला वेगळ्या भाषेत बोलायचं. पण ते त्यांच्यापर्यंत पोचतं की बाबा नाही की हे आपल्याकडे एवढेच पैसे येतात ना, आई काम करायला जाते, बाबा काम करायला जातात, तर मग तुमच्याकडे किती येतो मनी, मग एवढा येतो ना, मग तो त्याचं तुम्ही बजेट करा की आज मला शाळेची फी भरायची आहे, मग मला व्हॅनची फी भरायची आहे, डे केअरची फी भरायची आहे, असं तुम्ही चार्ट तयार करा, असं मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं मुलांना. आणि ते मुलांनी केलं होतं. त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की हां, उगीच आपल्याला मनात आलं, आपल्याला एन्जॉयमेंट पण करायची असते, सारखं काम करून पण आपण कंटाळणार, मग आपल्याला एन्जॉयमेंट पण करायची, मग त्याच्यासाठी पण आपल्याला पैसे ठेवायला पाहिजेत शिल्लक, नाही तर मग आपल्याकडे पैसेच जर राहिले नाही तर एन्जॉयमेंट कशी करणार. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला आवश्यक आहेत, कारण एन्जॉयमेंट करून आलो की आपण परत फ्रेश होतो नवीन कामासाठी, सगळ्यांचंच माइंड फ्रेश होतं. राईट. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी बोलले होते आणि त्याप्रमाणे मग मुलांना समजावून सांगितलं होतं की पैशाचं महत्त्व काय आहे. ATM मधनं नुसतं पैसे काढणं हे महत्त्व नाही आहे, त्याच्या मागची खूप रचना वेगळी आहे. ती सगळी मुलांच्या समोर आईवडिलांचे कष्ट सगळे मांडले होते. व्हेरी इंटरेस्टिंग. वयोवर्ष 5 पर्यंत किंवा 7 पर्यंत लहान मुलं वरचेवर आजारी पडत असतात, त्यामुळे तर पेरेंट्स खूप जास्त पॅरनॉइड असतातच. आता त्यातल्या त्यात ते कमी आजारी पडावे यासाठी पेरेंट्स आणि मुलं हे दोघेही काय प्रिकॉशन्स घेऊ शकतात? जास्तीत जास्त घरी मुलांना जेवण करून देणं, घरच्या गोष्टींमधनं जास्त त्यांना जे काय हवं असेल ते घरी बनवून देणं, खूप सारखी ऑनलाईन पार्सल न मागवणं, हा त्याच्या मागचा एक खूप मोठा भाग आहे. ओके. सो डाएटच एक खूप जास्त अगदी, कारण आई बाबांनाच वेळ नाही आहे म्हटल्यावर ते येता येताच काहीतरी पार्सल घेऊन येतात किंवा येता येता आल्यानंतर काहीतरी मग प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे ऑनलाईन केलं जातं. तर बाहेरच्या खाण्यामुळे जास्तीत जास्त मुलं आजारी पडत आहेत आणि मी तर माझं सगळं घरच्या घरीच करते, त्यांना जे काय हवं असेल ते मी घरी बनवून देते. हां. केक पण तुम्ही घरीच बनवता बर्थडेचा? मी नाही बनवत स्वतः, पण आमची होममेड दिदी आहे आणि आमचा केक पण घरचाच असतो, बाहेरचा आम्ही आणतच नाही, बंद केलाय. पण मध्यंतरी मी स्वतः केक बनवत होते, फ्रूट केक. ओके. म्हणजे त्याच्यात फ्रूट्स घालायची, आपण नॉर्मल जो शिरा करतो त्याच्यात प्रत्येक वेळा त्या मुलाच्या चॉईसनी आवडीने फ्रूट घालायचं आणि थोडे दिवस मी फ्रूट केक केले. ओके. पण मग ते पुन्हा पॅरेंट्स मिटिंगमधनं सगळं ठरलं, मग पुन्हा बाबा आपण घरच्या घरी केक तयार करूया म्हणून आता आम्ही एक होममेड दिदी
ऑथोराईज केलेली आहे चालू, केलेली आहे. तिच्याकडनं आम्ही केक आणतो. आता बाहेरचे टोटली सगळे आयसिंगचे केक बनतात. थँक्यू सो मच रमाताई, आज रिकाम सेट्सच्या आपल्या एपिसोडवर आल्याबद्दल आणि या पॉडकास्टचा भाग झाल्याबद्दल. लहान मुलांना जर का समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सुद्धा लहान व्हावं लागेल, त्यांच्याबरोबर खूप जास्त पेशन्स ठेवावं लागेल आणि तुम्हाला त्यांना आपल्या बरोबरीने वागवावं लागेल. हा एक खूप खूप मोठा आणि मोलाचा आज तुम्ही एक मेसेज दिलेला आहे. थँक्यू सो मच वन्स अगेन. तुम्हाला सुद्धा हा जर का एपिसोड आवडला तर आम्हाला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. आणि तुमच्याकडनं काही अजून इनपुट्स असतील तर तेही तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच.